Yes, sir. Yes, sir. Okay, my screen is visible. No, sir. Now, okay, is my screen is visible? Yes, sir. Okay, just a minute. So, last practical, we have covered practical number 1, that is the identify component of CAD screen. And for the today's practical number 2, we are going to conduct that is calculate Cartesian coordinates. Okay, Cartesian coordinates. We have to calculate the coordinates of the given point. Now, first of all, I want to just take a review of the last practical. So, can anybody tell me the what component last practical we have learned? तर आवाज कट होतोय. आवाज येतोय ना व्यवस्थित? हॅलो, कट होतोय. कुठं होतंय? हा, आता येतो का आवाज व्यवस्थित? आता आवाज येतो व्यवस्थित? Yes, sir. एकदा मला खात्री द्या की माझी स्क्रीन विजिबल आहे. Yes, sir. ओके, फक्त एक आपण जाता जाता मागच्या प्रॅक्टिकलचा एक जस्ट रिव्ह्यू घेऊया आणि आजचं प्रॅक्टिकल कंटिन्यू करूया. तर मागच्या प्रॅक्टिकलला आपण कॉम्पोनंट पार्ट ऑफ कॅड स्क्रीन बघितली. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोण सांगू शकते मला हे वरची जी काही पांढरी पट्टी आहे त्याला काय म्हणायचं? Title bar. टायटल बार. ओके,
ठीक आहे. हे कोणत्या सालाचं किंवा कोणतं वर्जन आहे AutoCADचं? 2014. 2014. बरोबर आहे एकदम. ड्रॉइंगची जी फाईल असते त्याचं एक्सटेन्शन काय असते फाईलच्या शेवटी? .dwg. .dwg इथे लिहिलंय बघा. बरोबर आहे एकदम. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काही कोपऱ्यात वरती हा जो सिम्बॉल दिसतोय त्या सिम्बॉलला काय म्हणायचं? ऍप्लिकेशन बटन. बरोबर आहे एकदम. ऍप्लिकेशन बटन. त्याच्यानंतर त्या ऍप्लिकेशन बटनला लागून एक इथं आडवी रिबन असते. या रिबनला काय म्हणायचं? मेनू बार. मेनू बार. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं जे आपण ड्रॉइंग ओपन करतोय ते इथं दिसत असते. ठीक आहे. तर याला काय म्हणायचं? File tab. फाईल टॅब. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे खाली तर आपल्याला कमांड इनपुट द्यायची असते. तो एक टॅब असतोय. या लाईनला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? Command line. कमांड लाईन किंवा कमांड विंडो. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं खाली वेगवेगळे लेआउट दिसतात. तर यांना काय म्हणायचं? Layout tab. लेआउट टॅब. त्याच्यानंतर इथं आपण जसं माऊस फिरवतोय तसं त्याचे कोऑर्डिनेट्स दिसायला चालू होतात. आणि इथं वेगवेगळ्या आणि थोड्याफार कमांड आहेत. तर यांना काय म्हणायचं? ह्या लाईनला पूर्ण काय म्हणायचं? याला म्हणायचं स्टेटस बार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पुढं ह्या ज्या कोपऱ्यात हे जे काय दिसतंय त्याला काय म्हणायचं? व्ह्यू क्यूब. व्ह्यू क्यूब. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉइंग वरून इकडे तिकडे फिरावं लागतंय. त्याच्यासाठी इथे एक टॅब एक्स्ट्रा दिलाय. आता हा काय व्हर्जनला आहे काय व्हर्जनला नाही. तर ह्याला काय म्हणायचं? नेव्हिगेशन बार. Navigation bar. नेव्हिगेशन बार. बरोबर आहे. नेव्हिगेशन. बरोबर आहे एकदम. नेव्हिगेशन बार याला. त्याच्यानंतर इथं ऍक्सिस दिसतात आपल्याला. इथं एक्स लिहिले इथं वाय लिहिले. तर याला काय म्हणायचं? UCS icon. UCS UCS आयकॉन. icon. तर युसीएसचा लॉंग फॉर्म माहिती आहे का काय? युसीएसचा लॉंग फॉर्म युनिव्हर्सल युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. बरोबर. युनिव्हर्सल कोऑर्डिनेट सिस्टीम. बरोबर. त्यानंतर हे जे काही अधिक चिन्ह दिसतंय माऊसला त्याला काय म्हणायचं? माउस कर्सर. बरोबर आहे. कर्सर किंवा क्रॉस हेअर असं सुद्धा म्हणतात त्याला. क्रॉस हेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काही काळी स्क्रीन दिसते ज्याच्यावरती आपण ऍक्च्युअल ड्रॉइंग करतोय त्या स्क्रीनला काय म्हणायचं? ड्रॉइंग विंडो. ड्रॉइंग विंडो. बरोबर आहे. ठीक आहे. तर एकंदरीत आपण मागच्या प्रॅक्टिकलला एवढे कॅड स्क्रीनचे कॉम्पोनंट बघितले. आज आपण कोऑर्डिनेट्स कोणतंही ड्रॉइंग काढायचं असेल तर आपल्याला कोऑर्डिनेट्स माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी ही प्रोसेस झालेली आहे तुम्हाला. फक्त एक जस्ट आपण रिव्हिजन घेणार आहे कोऑर्डिनेट्स कसे ड्रॉ करायचे. ठीक आहे. तर एक सुरुवातीला मी एक सॅम्पल ड्रॉइंग काढतो.
सुरुवातीला छोट्या छोट्या ड्रॉइंग पासून सुरुवात करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग आपण एकदम डिटेलला जाऊ. ठीक आहे. हा एक अजून छोटं जाऊ. तर आता समजा सुरुवातीला हा वाय ऍक्सिस आहे आपला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं एक्स ऍक्सिस आहे. तर ह्याच्यावरती आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. ही समजा 1 सेंटीमीटरची लाईन आहे. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे पुढची ती 2 सेंटीमीटरची लाईन आहे म्हणजे वाय ऍक्सिस वरती. ठीक आहे. सिमिलरली हे पुढचं आणि उभी सुद्धा लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. हे अप्रॉक्सिमेट एक ग्राफ तयार केलेला आहे आपण. आता समजा ह्या ग्राफ वरती ह्या 1-1 सेंटीमीटरच्या सगळ्या लाईन आहेत आणि या ग्राफ वरती मी एक इथं पॉइंट ड्रॉ केला. तर हा पॉइंट इथं ड्रॉ केला. तर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतील? कोण सांगू शकते? हा जो मी पॉइंट ड्रॉ केलाय त्या 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट 2,2 बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आणखीन एक पॉइंट ड्रॉ केला समजा या ठिकाणी रेड डॉट. तर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतील? 3 1 3,1. ठीक आहे. आता समजा मी एक लाईन ड्रॉ केली. ह्या लाईनचा स्टार्टिंग कोऑर्डिनेट किती आहेत आणि एंडिंग कोऑर्डिनेट किती आहेत? स्टार्ट पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत? वन वन स्टार्टचे आणि एंडचे 4-1. 4-1 बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक तरी माहिती आहे. ठीक आहे. आता आपण शेपकडे जाऊया. समजा मी हा रेक्टेंगल तयार केला. ठीक आहे. त्याचा
फर्स्ट कॉर्नर म्हणजे हा फर्स्ट कॉर्नर क्लॉकवाईज जाऊया आपण. हा फर्स्ट कॉर्नर आहे. त्याचे कोऑर्डिनेट काय असतील? 2 2 बरोबर एकदम. त्याच्यानंतर ह्या कॉर्नरचे कोऑर्डिनेट काय आहे? 2 4 2 4 बरोबर आहे एकदम. हा आणि हा कॉर्नर 5 4 5 4 बरोबर आहे आणि हा लास्ट कॉर्नर 5 2 5 2. बरोबर आहे. ठीक आहे. आता जरा आपण कॉम्प्लिकेटेड कडे जाऊया. आता इथे तुमचं इमॅजिनेशन गरजेचं आहे. ठीक आहे. समजा ही लाईन आहे. ही लाईन आहे. या लाईनची लेंथ आहे 5 युनिट. 5 युनिट. जर या लाईनचे स्टार्टिंग कोऑर्डिनेट 0,0 असतील तर एंड कोऑर्डिनेट किती असतील? 5 0 बरोबर आहे. 5,0 असतील. ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. आता समजा हा मी रेक्टेंगल काढला. ह्या रेक्टेंगलची विड्थ आहे 7 युनिट आणि हाईट आहे 3 युनिट आणि हे जे हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर चे कोऑर्डिनेट आहेत 0,0. तर हा कोऑर्डिनेट ह्या कोऑर्डिनेटचे कोऑर्डिनेट किती असतील? -3 0 नाही 0-3 असणार. बरोबर आहे का? येस सर. लक्षात येतं ना सगळ्यांच्या? समजतंय ना सर्वांना? येस सर. येस सर. वेदांत मान्य आहे का? येस सर. आता तुम्ही कोऑर्डिनेट सांगा पाहिजे. हा जर कोपरा घेतला तर याचे कोऑर्डिनेट किती असतील? वेदांतला समजलेलं दिसत नाही. बर दुसरं कोण सांगते? 7 0 7,0. बरोबर आहे 7,0. 7 0 सुद्धा राईट आहे. वेदांत लक्षात आलं का? येस सर. आता पुढचं सांग बघू मग. हा लास्ट कॉर्नर हे जे कोऑर्डिनेट्स किती असतील? 7, -3. बरोबर आहे 7,-. एकदम बरोबर.
आता आता जरा अवघड शेप. समजा आता ट्रायंग्युलर शेप घेतला. चारी बाजू समान आहे त्याच्या. चारी बाजू समान आहे. All sides are equal. This side is 4. This side is also 4, and the last side, this side is also 4. Suppose this corner of triangle having the coordinate 0, 0, then what is the coordinate for this corner? सांगा किती असतील? सर हाईट पाहिजे ना आपल्याला. हा, हाईट फाइंड आउट करू शकतो की आपण. कसं फाइंड आउट करणार सांगा हाईट? इथून एक लंब टाकायचा, राईट अँगल परपेंडिक्युलर टाकायचा इथून. ठीक आहे. पायथागोरसचा प्रमेय पण वापरून तुम्ही काढू शकताय. साइन कॉस थिटा म्हणजे वापरून पण काढू शकताय. ठीक आहे. इथून जर परपेंडिक्युलर लाईन तुम्ही ड्रॉ केली, एक एक्स्ट्रा लाईन ड्रॉ करायची आणि समजा इथं परपेंडिक्युलर लाईन झाली, तर हे डिस्टन्स किती झालं? इथून एवढं. किती झालं हे डिस्टन्स? 2. 2. बरोबर आहे. इथं जर 2 असेल, हे जर 2 असेल, हे 4 आहे, हे 2 आहे, मग रिमेनिंग डिस्टन्स किती असणार आहे? राहिलेल्या बाजूला आपण x मानूया. ठीक आहे. म्हणजे x इज इक्वल टू काय असणार आहे? 4 स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. बरोबर आहे ना इक्वेशन? Yes, sir. हा, इथंपर्यंत समजलं ना सगळ्यांना? काय अडचण आहे कुणाला? म्हणजे x इज इक्वल टू काय येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ कुणाचा? स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. किती आले x मग? 3.46. 3.46. मग ही हाईट जर 3.46 असेल, इथं लिहून घ्या तुम्ही. आता हे कॅल्क्युलेशन काय गरजेचं नाही. इथं डायरेक्टली x ला डिलीट करतो आणि इथं हाईट मी लिहितो 3.46. ओके. आता सांगा हे कोऑर्डिनेट किती आहे? 2, पहिलं बरोबर आहे. टू कॉमा
3.46. मायनस 3.46. बरोबर आहे ना? मायनस का आलं? कारण Yes, आपण sir. ह्या झिरोच्या खाली आलोय, राईट? त्यानंतर लास्ट कॉर्नरचे कोऑर्डिनेट सांगा. हा, -2 -2. बरोबर आहे. म्हणजे लक्षात यायला लागले तुमच्या. -2, -3.46. समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके. आता काय करूया? समजा हा सर्कल आहे. सर्कलचा ओरिजिन 0, 0 वरती आहे. Center of circle having coordinates 0, 0. तर सर्कलची रेडियस r इज इक्वल टू 5 असेल. तर मला सांगा बरोबर, इथं जर मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढला, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढला, तर मला हा कोऑर्डिनेट किती असेल? वाकडे आहे का वैष्णवी वाकडे? Yes, sir. 5, 0. हा कोऑर्डिनेट सांगा किती असेल? वाकडे सांगा. समजलेलं दिसत नाही वाकडे. तर हा कोऑर्डिनेट 0, 0 असेल, तर इथून इकडे जाण्यासाठी आपल्याला डिस्टन्स किती ट्रॅव्हल करावं लागणार आहे? एक्स कोऑर्डिनेट वरती, एक्स कोऑर्डिनेट वरती आपल्याला 5 युनिट जावं लागणार. त्यांना एक्स कोऑर्डिनेट पहिला आला 5 आणि मायनस वाय कोऑर्डिनेटला किती जावं लागणार आहे तुम्हाला? तर काहीच ट्रॅव्हल करावं लागणार नाही. तर वाय कोऑर्डिनेट झाला तुमचा 0. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कोऑर्डिनेट किती असेल? चौकोन आहे. 0 minus 5. 0 नाही. -5, 0. मायनस -5 5 एक्स ला, बरोबर आहे का? एक्स ला आपण निगेटिव्ह जातोय, मग त्याला मायनस कॉमा 0. ठीक आहे. एकंदरीत तुम्हाला सगळं समजलेलं आहे. आता डायरेक्टली आपण जे काही प्रॅक्टिकलचं काम आहे त्याला आपण सुरुवात करूया. समजा सपोज
Okay, suppose this is a building, and this building having dimension, the dimension देतोय मी हे डायमेन्शन आहे 4 युनिट, हे डायमेन्शन आहे 5 युनिट, हे डायमेन्शन आहे 3 युनिट, हे डायमेन्शन आहे 1 युनिट, त्यानंतर हे डायमेन्शन आहे 6 युनिट, त्यानंतर हे डायमेन्शन आहे 1 युनिट, हे पण डायमेन्शन आहे 1 युनिट, पण आहे 1, हे पण आहे 1, हे पण आहे 1.
आणि इथून इथपर्यंतचं अंतर आहे. ठीक आहे. फिगर सगळ्यांच्या लक्षात येते का? फिगर लक्षात येते का सगळ्यांच्या? येस सर. येस सर. ओके. आता आहे अशी डायग्राम आपल्याला इथं CAD मध्ये ड्रॉ करायची आहे. आता इथं तुम्हाला लक्षात येते, इथं आपण जसं माऊस फिरवतो तसं या ठिकाणी त्याचे कोऑर्डिनेट्स चेंज होतात. ते आपण आता CAD ला कोऑर्डिनेट्स सांगायचे. माझं हे कोऑर्डिनेट हा कोपरा माझा इथं आहे, एवढ्या कोऑर्डिनेट वरती आहे. हा जर कोपरा तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर हे जे कोऑर्डिनेट सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, ज्या ज्या ठिकाणी कोपरा तयार होतोय ते तुम्हाला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. उदाहरणार्थ इथं आपण पहिला सुरुवात करूया. हा कोऑर्डिनेट्स माझं किती आहे? 0 0 आहे असं कन्सिडर करूया. ठीक आहे. हा कोऑर्डिनेट जर माझा 0 0 असेल तर इथं आता काय करायचं, याला पॉइंट 1 म्हणजे नाव द्यायची ह्याला. याला मी नाव दिलं P1 असं नाव दिलं. ठीक आहे. सिमिलर वे मी दुसरा पॉइंट तयार करतो. इथं दुसरा पॉइंट. ज्या ज्या ठिकाणी कॉर्नर तयार होतोय तिथं सगळीकडे आपल्याला पॉइंट तयार करायचे आहेत. तिसरा पॉइंट, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. तुमची नाव मागं पुढे असू शकतात पण कोऑर्डिनेट चेंज होणार नाहीत. नाव पॉइंटचं डेजिग्नेशन मागं पुढे झालं तर चालतंय. ठीक आहे. म्हणजे इथं मी ज्याला P1 म्हणलंय त्याला तुम्ही P10 असं म्हणू शकताय. ठीक आहे. पण प्रत्येक कॉर्नर तुमचा त्याच्यामध्ये कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे. इथं जर P1 म्हणलं, प्रत्येक आता पॉइंटचे मला काय करायचे, कोऑर्डिनेट्स लिहायचे. P1 चा कोऑर्डिनेट मी काय म्हणला, 0 0 म्हणला. 0 0. ठीक आहे. सिमिलर वे P2 चा कोऑर्डिनेट किती झाला मग? 0,3. 0,3. बरोबर आहे. 0,3 बरोबर. P3 चा किती झाला मग? 0,8. म्हणजे नाव लक्षात येतात ना. तुम्ही हे ड्रॉइंग तुम्ही तयार करा आणि प्रत्येकाला आता काय करा, मी सगळ्याला नावं देत बसणार नाही. नावं देत बसला तर हे ड्रॉइंग पण किचकट होतंय. ठीक आहे. याला P3 म्हणतो मी तात्पुरतं, याला P4 म्हणतो. आलं ना लक्षात काय करायचंय ते? येस सर. हा म्हणजे Yes, आता sir. इथं जर मी डायरेक्टली आता इथं तुमचं नाव वेगळं येऊ शकते. म्हणजे आता
आता या ठिकाणी मी P5 सुद्धा असं नाव देऊ शकतोय. P5 प्रत्येकाची नावं वेगळी वेगळी येतील. हे झाल्यानंतर मी एखाद्या मध्येच त्याला P6 म्हणलं, पण या P6 चं माझं नाव आणि तुमचं नाव जे काही वेगळं आहे, ठीक आहे, जे काही नाव वेगळं असेल ते, पण या P6 चे कोऑर्डिनेट चेंज होता कामा नाही. त्याचे कोऑर्डिनेट सेम असतील दोघांचे पण. ठीक आहे, लक्षात येते? येस सर. येस सर. हा, असं काय करायचंय तुम्ही सगळे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. माझ्या मते सगळे लांबी दिलेली आहेत. ह्या विंडोची डोअरची फक्त हाईट द्यायची राहिलेली. डोअरची हाईट घ्या 4. एका दुसरं जर डायमेन्शन राहिलं असेल माझ्याकडनं द्यायचं तर ते तुम्ही अज्युम करा. ठीक आहे, तुम्हाला जर लागत असेल तर, पण ऑलरेडी दिलं असेल तर ते अज्युम करायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या दोघांच्यात हा P3 आणि आता P4 झालाय, P5 झालाय, याला जर मी P10 म्हणलं, P3 आणि P10 ह्या दोघांमध्ये अंतर किती आहे? P3 आणि P10 ह्या दोघांमध्ये अंतर किती आहे? थ्री. हा, बरोबर आहे. इथं दिलेलं आहे. इथे किती आहे? 1 आहे. हा पॉईंट इथं बरोबर खाली आलाय आणि हा पॉईंट इथं बरोबर खाली. हे 1 आहे, हे 1 आहे, हे 1 आहे. या तिघांची ऍडिशन म्हणजे हा डिस्टन्स बिटवीन P3 आणि P10. लक्षात आहे का? आता हे अंतर माहित नाही म्हणून तुम्ही अज्युम करायचं नाही. इथं ऑलरेडी दिलेलं आहे. नाहीतर इथं तुम्ही अज्युम करशील 5. मग तसा ताळमेळ लागणार नाही, कारण इथं ऑलरेडी 3 आहे आणि तुम्ही 5 अज्युम केलाय, म्हणजे तुमचं अजम्पशन चुकीचं आहे. ठीक आहे, काय करायचं लक्षात आलं? प्रॅक्टिकल. येस सर. ओके, आजचं प्रॅक्टिकल हेच आहे. फाइंड आउट द कोऑर्डिनेट्स. लिहिले बघा, कॅल्क्युलेट कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ ए गिव्हन शेप. म्हणजे पोलर कोऑर्डिनेट पण हा एक सिस्टीमचा प्रकार आहे, आणि रिलेटिव्ह कोऑर्डिनेट आणि ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट याच्यामध्ये आहेत. आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करायला लागलोय. ठीक आहे, पोलर कोऑर्डिनेट काय आहे ते आपण पुढच्या प्रॅक्टिकलला बघू. ठीक आहे, आजच्या प्रॅक्टिकलला फक्त हे काय करायचं तुम्हाला, हे प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. त्याच्यासाठी इथं काय करा, एक टेबल तयार करा. इथं P1 P2 P3 म्हणा, म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅट तयार करा. पहिल्या कॉलम मध्ये लिहा पॉइंट, दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा x, तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा y. समजतंय ना? येस सर. येस सर. हा, आणि हे सगळं ड्रॉ करायचं आणि त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला PDF करून Moodle वरती अपलोड करायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला का याचा? येस सर. येस सर. ही फिगर आहे अशी तुम्हाला ड्रॉ करायची. आता मागच्या प्रॅक्टिकलचं सबमिशन कोणी काय काय केलं बघूया. माझ्या मध्ये टोटल तिघांनीच केलेलं आहे सबमिशन, मी बघितलं मगाशी. सबमिटेड 3 आहेत. अथर्व देसाई आहे का? येस सर. ओके, शॅट स्क्रीनचा प्रिंट काढला का फोटो? येस सर. ओके, गुड, चालेल. बरोबर, ठीक आहे. चांगले केले, गुड.
ऋतुराज मोहिते, Yes, sir. तुम्ही मॅन्युअली ड्रॉ केली फिगर? चांगली हो, घेतली sir. ओके, एफर्ट घेतलेले आहेत चांगले, ठीक आहे, छान. फक्त हे काय करा, ब्लॅक पेन काढा म्हणजे तुम्हाला दिसायला व्यवस्थित दिसते. ब्लॅकचा पेन वापरताना बॉल पेन वापरू नका, नाहीतर ते सगळं घाण करते. जेल पेन वगैरे असेल तर वापरा, नसेल तर काय इट्स ओके, हे चांगलं आहे. Okay, sir. जरा कलर पेन वापरून म्हणजे हे ऑटोकॅडचं हे जे काही ऍप्लिकेशन बटन आहे ते रेड करता येते का बघा. रेड झाले की दिसायला पण जरा ऍक्च्युअल जसा आपला व्ह्यू दिसतोय तसं व्ह्यू दिसायला चांगलं दिसतंय ते. ठीक आहे, ओके, चांगलं झालं. तर स्टेटस बारला इथं कोऑर्डिनेट्स असतात बरं का, इथं हे जे तुम्ही काढलंय ते स्टेटस बार असतोय, लिहिलं तुम्ही इथं कोऑर्डिनेट्स असतात, तिथं कोऑर्डिनेट्स लिहा. गुड. आणि इथं टॉपला वरती तुमचा रोल नंबर आणि नाव येऊ दे समजलं, म्हणजे तुमचं कोण दुसरं कॉपी करणार नाही. गुड, तुम्ही सर चांगलं काढलेलं आहे, काय अडचण नाही. ही मार्क आहे ते आउट ऑफ 25 बरं का, इथं 100 लिहिलंय पण ऍक्च्युअली ते आउट ऑफ 25. सेटिंग चेंज करायला पाहिजे, एकच मिनिट. श्रावणी पाटील आहे का? Yes, sir. ही जी डायग्राम आहे की नाही, पहिल्यांदा येऊ दे सुरुवातीला. कारण कसं आहे, पहिल्यांदा आपण ही स्क्रीन बघणार आणि त्याच्यानंतर मग टूलबार कुठं आहे हे आपण बघायला चालू करणार. मग इथं टूलबारची तुम्ही माहिती दिला असतील, कुठली आहे का टूलबारची माहिती. मेनू बार, इथं कसं झालंय, बऱ्यापैकी ह्याच्यात जी नावं आहेत त्याची माहिती लिहिलेली नाही. तर टूलबारची माहिती दिसत नाही, मेनू बारची माहिती दिसते, कर्सरची दिसत्या, युसेजची दिसत्या, कमांड लाईनची लिहिल्यानं. किंवा असं करा की ह्याच्यामध्ये जे तुम्ही लिहिलंय ते या चित्रामध्ये दिसू दे, या डायग्राम मध्ये दिसू दे. लक्षात येते का? हे समजतंय ना? Yes, sir. हा, जरी प्रिंट आउट काढला असला तुम्ही तरी पेनाने ह्याच्यावरती एक ॲरो करा आणि तिथे लिहा तुम्ही पेनाने, काय अडचण येणार नाही. ह्याच प्रिंट आउट वरती लिहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल युसेज लिहिलंय, ड्रॉइंग विंडो लिहिलेलं नाही, मग ड्रॉइंग विंडो इथं कुठे लिहिलंय, कुठंच नाही. मग इथे लिहायचं पेनाने दिस ब्लॅक, इथं ॲरो करायचा आणि इथं बाहेर लिहायचं दिस ब्लॅक विंडो इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग विंडो. लक्षात येते? Yes, sir. ओके, तेवढे चेंजेस करून घ्या, चांगलं काढले तुम्ही पण, काय अडचण नाही. रोल नंबर 1.
आहे का? रोल नंबर 2. येस सर. तुम्ही मागचं प्रॅक्टिकल सोडवलेलं नाही, काय अडचण आहे का त्याच्यामध्ये? नाही सर, डायग्राम ड्रॉ केला पण जरासा म्हणजे ड्रॉ केला ना हाताने, मग जरासा लॅमिनेशन राहिले ते, मग त्या संध्याकाळी मी करून टाकतो की अपलोड करतो. बरं बरं, चालतं, ठीक आहे, ओके, काय अडचण नाही. आजचं प्रॅक्टिकल आणि मागचं प्रॅक्टिकल दोन्ही सगळ्यांना मी अपलोड करायला लागतील. रोल नंबर 3. येस सर. तुम्हाला काय अडचण आहे का सोडवायला? नो सर. अपलोड करा पटकन. मार्क कमी होत जाणार बरं का, जेवढं तुमचं लेट होईल तेवढं. पुढच्या प्रॅक्टिकलला झालंच पाहिजे, ते जे काय सांगतोय काम ते पुढच्या प्रॅक्टिकलला झालंच पाहिजे. रोल नंबर 4. येस सर. समजतंय ना शिकवलेलं? येस सर. हा, कधी अपलोड करणार राहिलेलं मग? सर सेकंड झालं की दोन्ही एकदम करतो आज. ओके, ठीक आहे, काय अडचण नाही. पुढच्या प्रॅक्टिकल पर्यंत दोन्ही झाले पाहिजेत बघा अपलोड. सगळ्यांना सूचना आहे, प्रत्येकाला आता काही वारंवार सूचना देत नाही. कोणाला काही शंका असेल तर विचारावा, नसेल तर आजचं प्रॅक्टिकल आणि मागचं प्रॅक्टिकल फक्त तिघांनी सबमिट केलेलं आहे. रोल नंबर 7, 11 आणि 20 या सगळ्यांना सोडून सर्वांना सूचना आहे की राहिलेले प्रॅक्टिकल लवकरात लवकर अपलोड करा. जेवढे तुम्ही लेट करशाल तेवढं तुम्हाला लेट मार्क पडत जातील. ठीक आहे, थांबतो इथं आपण. कुणाला काय अडचण आहे का? नो सर. नो सर. ओके, ठीक आहे, आपण मीटिंग एंड करतोय. न्यूज झाला तरी सुद्धा चालेल.